अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संपत्ती जाहीर झाली आहे। अहिल्यानगर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय पानसरे हे 17,06,37,000 रुपयांच्या जंगम स्थावर मालमत्तेसह सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेत। तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची एकूण मालमत्ता 15,34,00,000 रुपये असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे। भाजपचे प्राजक्त तनपुरे तसेच अपक्ष उमेदवार करण ससाणे, दत्तात्रय पानसरे, कमलेश गांधी आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी उमेदवारी अर्जासोबत आपल्या संपत्तीचं विवरणपत्र निवडणूक आयोगाला सादर केले। यात दत्तात्रय पानसरे आणि पत्नी अर्चना पानसरे यांच्याकडे 9,18,00,000ची जंगम तर 7,88,00,000ची स्थावर मालमत्ता आहे। विशेष म्हणजे एकूण संपत्तीपैकी जवळपास 13 कोटींची मालमत्ता पत्नी अर्चना यांच्या नावे आहे। पत्नीच्या नावे 57 लाखांच्या 2 चारचाकी, केडगाव येथे हॉटेल तसेच घारगाव, घोटवी, बेलवंडी, केडगाव येथे शेतजमीन आणि सावेडी चहुराण्यात निवासी इमारती आहे। पानसरे यांच्याकडे 85 ग्रॅम तर पत्नीकडे 90 ग्रॅम सोनं आहे। या कुटुंबावर 3,69,00,000चं कर्ज आहे। तर प्राजक्त तनपुरे आणि पत्नी सोनाली तनपुरे यांची एकूण मालमत्ता 15,35,00,000 रुपये इतकी आहे। यात लोहगाव पुणे येथील 5,30,00,000चे 2 फ्लॅट, वांबोरीत 3,21,00,000ची 306 चौरस मीटर जमीन, 200 ग्रॅम सोने आणि 10 लाखांची ज्वेलरी यांचा समावेश आहे। प्राजक्त शुगर व प्राजक्त टेक्सटाईलमध्ये 93 लाखांचे शेअर्स आहे। विशेष म्हणजे या कुटुंबाच्या नावे एकही 4 चाकी वाहन नाहीये। या कुटुंबावर 6,63,00,000चं कर्ज आहे। तर इतर उमेदवार करण ससाणे यांच्याकडे 1,33,00,000, मच्छिंद्र धुमाळ यांच्याकडे 1,06,00,000 आणि 70 ग्रॅम सोने, तर कमलेश गांधी यांच्याकडे 1 कोटीची मालमत्ता आणि 11.5 लाख रुपयांचं कर्ज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।